श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो। देवशयनी एकादशी पासून भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि सृष्टीचा सर्व कारभार भगवान शंकराकडे सोपवतात। या 4 महिन्याच्या कालावधीत भगवान शंकराच्या उपासनेला विशेष महत्त्व दिले आहे। हिंदू धर्मात श्रावण सोमवार हा सण खूप महत्त्वाचा सण मानला जातो। विशेषतः श्रावण महिन्यात महादेवाची उपासना केल्यास महादेवाची विशेष कृपा मिळते। आपल्या भारतीय लोकांसाठी श्रावण महिना हा पवित्र महिन्यांपैकी एक आहे। या महिन्यात सण व्रत समारंभाची रेलचेल असल्याने सारेच उत्साहाचे जल्लोषाचे आनंदाचे वातावरण असते। नागपंचमी या पहिल्या सणाने श्रावण महिन्यात सणांची सुरुवात होते, तर बैलपोळा हा शेवटचा सण या महिन्यात साजरा केला जातो। श्रावण महिन्यातील सोमवार हे अत्यंत पवित्र मानले जातात। या दिवशी शिवभक्त महादेवाची विशेष साधना करतात। या काळात केलेली उपासना विशेष फलदायी मानली जाते। यंदा श्रावण महिना किती तारखेपासून सुरू होणार व भगवान शिवाला समर्पित पवित्र महिन्याशी संबंधित महत्त्व, परंपरा आणि विधी जाणून घेऊया। आपल्या भारतीय पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासारंभ होतो। यंदा 5 श्रावणी सोमवार येणार आहेत। पंचांगानुसार श्रावण महिना यंदा 5 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे। श्रावण महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून श्रावण मासारंभ होईल, तर 3 सप्टेंबर 2024 ला श्रावणी अमावस्येने हा महिना संपेल। यंदाचा श्रावण महिना हा अधिक खास असणार आहे, कारण श्रावण महिना हा सोमवारपासूनच सुरू होत आहे। त्यामुळे पहिला श्रावणी सोमवार देखील या दिवशी असेल। पहिला श्रावण सोमवार 5 ऑगस्टला असेल, दुसरा श्रावण सोमवार 12 ऑगस्टला असेल, तिसरा श्रावण सोमवार 19 ऑगस्टला असेल, चौथा श्रावण सोमवार 26 ऑगस्टला आणि 5वा आणि शेवटचा श्रावण सोमवार हा 2 सप्टेंबरला असणार आहे। भगवान शंकराला हा महिना खूपच प्रिय आहे असा समज आपल्याकडे आहे आणि या महिन्यात करण्यात येणाऱ्या व्रतांमुळे वातावरण पवित्र होते। महादेवाची इत्थंभूत पूजा अर्चा केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असेही म्हटले जाते। याशिवाय पुराणात सांगण्यात आल्याप्रमाणे देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर अर्थात भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रतवैकल्ये केली आणि उपवास साधनेने शंकराला प्रसन्न करून घेतले होते। त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह केला। त्यामुळे धार्मिक दृष्टीनेही श्रावण महिन्याचे महत्त्व अधिक आहे। तसेच दुसऱ्या एका मान्यतेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी भगवान भोलेनाथांनी समुद्रातून बाहेर आलेले हलाहल विष प्राशन केले। त्यामुळे सर्व देवतांनी मिळून त्यांच्या घशातील जळजळ शांत करण्यासाठी भगवान शंकराचा जलाभिषेक केला। त्यामुळे त्यांना या हलाहल विषाच्या प्रभावातून शांती मिळाली आणि ते आनंदी झाले। तेव्हापासून भगवान शंकराला जलाभिषेक करण्याचे विशेष महत्त्व आहे। श्रावणातील सोमवारी शिवशंभूचे पूजन करताना चंदन, अक्षता, बेल, धोत्र्याचे पुष्प, दूध आणि जल अर्पण केले जाते। तसेच 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो, त्यातून शांतता लाभते। शिवाय शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण घराघरामधून होते। श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे, गंगाजल किंवा एखाद्या पवित्र नदीचे पाणी घरात शिंपडावे, त्यानंतर व्रताचा संकल्प करावा। श्रावण सोमवारी उपवास करावा, देवघर पूर्णपणे स्वच्छ करून पूजा करावी। नंतर एका ताम्हणात शंकराची पिंड ठेवावी, शिवलिंगावर जल आणि गायीच्या दुधाने अभिषेक करावा। महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुलं, अक्षता, कुंकू, बेलाची पानं, धतुरा अर्पण करावं। महादेवासमोर दिवा लावावा। पूजा करताना ओम महाशिवाय सोमाय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। शिवलिंगावर त्या दिवसाप्रमाणे मूठ अर्पण करावी। धान्य मूठ शिवलिंगावर उभी धरून वाहावी व आरती करून पूजाविधी संपन्न करावी। दिवसभर उपवास केल्यानंतर तुम्ही संध्याकाळी परत एकदा देवाची पूजा करून नैवेद्य दाखवून उपवास सोडू शकता। मंडळी, श्रावण महिना सुरू होताच मांस, मद्य, मादक पदार्थ, लसूण, कांदा इत्यादी तामसिक पदार्थांचं सेवन करू नये। श्रावण महिन्यात सात्विक अन्न खावं, अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत आणि त्यानंतरच पूजा करावी। मंडळी, महादेवाच्या पूजेसाठी तुळशीची पानं, हळद, चाफ्याची फुलं, कुंकू, शंख आणि नारळ
इत्यादींचा वापर करू नये. या सर्व गोष्टी शिवपूजेत निषिद्ध आहेत. तसंच श्रावणी सोमवार, प्रदोष व्रत आणि शिवरात्रीच्या दिवशी उपवास करून शंकराची पूजा करावी. शंकराचा आशीर्वाद मिळविण्यासाठी हे 3 दिवस विशेष मानले जातात. मंडळी, श्रावण महिना हा दक्षिणायनात येतो. याचे आराध्य दैवत हा शिव आहे. म्हणूनच या दिवसात त्यांची पूजा करणे शुभ मानले जाते. श्रावण काळात पावसाळा असतो. पुराणानुसार भगवान शिवाला अर्पण करण्यात येणारी फुले आणि पाने पावसाळ्यातच येतात. त्यामुळे श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे. स्कंद पुराणात भगवान शिवाने सनत कुमारांना श्रावण महिन्याबद्दल सांगितले की मला श्रावण महिना खूप आवडतो. या महिन्यातील प्रत्येक तिथी व्रताची असते आणि प्रत्येक दिवस हा सण असतो. त्यामुळे या महिन्यात शिस्त आणि संयमाने उपासना केल्याने शक्ती आणि पुण्य वाढते. आता या महिन्याचे नाव श्रावण का ठेवले? स्कंद आणि शिवपुराणात तज्ज्ञांनी याची 2 कारणे दिली आहेत. प्रथम, या महिन्याच्या पौर्णिमेला श्रवण नक्षत्र येते आणि या नक्षत्रामुळे या महिन्याला श्रावण असे नाव पडले आहे. तर दुसरे म्हणजे भगवान शिवाने सनत कुमारांना सांगितले की या मासाचे महत्त्व ऐकण्यासारखे आहे, ज्यामुळे सिद्धी मिळते. त्याला श्रावण म्हणतात. यामध्ये निर्मलतेचे गुण असल्यामुळे हे आकाशासारखे आहे, म्हणून याला नभ असेही म्हणतात. महाभारतातील अनुशासन पर्वात अंगिरा ऋषींनी श्रावणाचे महत्त्व विशद करताना सांगितले की जो मनुष्य मन आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवतो आणि श्रावण महिन्यात एकाच वेळी अन्न खातो त्याला अनेक तीर्थक्षेत्रांचे स्थान करण्या इतके पुण्य प्राप्त होते. मंडळी, श्रावण महिन्यातच मार्कंडू ऋषींचा पुत्र मार्कंडेयाने दीर्घायुष्यासाठी श्रावणातच मोठी तपश्चर्या करून भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त केला होता. त्यामुळे यमदेवही मार्कंडेयाचा प्राण घेऊ शकले नाहीत आणि ते अमर झाले. या कारणास्तव श्रावणात दीर्घायुष्य, अकाली मृत्यू आणि रोगांपासून मुक्ती मिळविण्यासाठी शिवाची विशेष पूजा केली जाते. मंडळी, शिवपुराणानुसार शिवपूजा भस्माशिवाय अपूर्ण आहे. मात्र शिव भस्म का लावतात याविषयी जाणकार सांगतात की दक्ष प्रजापतीने शिवाचा अपमान केला तेव्हा सतीने हवन कुंडात आपल्या प्राणाची आहुती दिली. तेव्हा शिवजींनी सतीच्या चितेचे भस्म शरीरावर लावले. तेव्हापासून ही परंपरा आहे. शैव पंथ आणि तंत्राशी संबंधित लोक महादेवाला मृतदेहाचा भस्म लावतात. मंडळी, श्रावण महिन्यातील सणवार, व्रतवैकल्ये, उपास तपास याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी सुखी जीवनाचे रहस्य या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.